लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो बजेटमध्ये अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। गुड न्यूज आलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो, आपली ही जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्याबद्दल एक मोठी बातमी असणार आहे। पुढच्या 1 वर्षापर्यंतचं बजेट तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालं आहे। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, तुम्हाला पुढच्या 1 वर्षापर्यंत पैसे भेटत राहणार आहेत। याच्याबद्दल एक मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी एक गुड न्यूज आलेली आहे। किती पैसे आलेत, कोणते ताईला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, त्याचबरोबर 6 वाजता संध्याकाळच्या 6 वाजता पुन्हा एकदा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। बघा आज आहे 10 मार्च, 11 मार्च आणि 12 मार्च या 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार आहेत। या 3 दिवसामध्ये तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, सर्वांना आनंद झालाय का? लाडक्या ताईंनो, बजेटमध्ये लाडक्या बहिणींना खूप सारा या ठिकाणी फायदा झालेला आहे। लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी बजेटमध्ये त्यांनी सांगितलंय पुढच्या 1 वर्षासाठी 2025-26 मध्ये, लक्षात घ्या 2025 आणि 26 मध्ये या ठिकाणी निधी मंजूर करून टाकलेला आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो, आज कोणत्या ताईला पैसे भेटले आहेत का? परत एकदा छोटा प्रश्न विचारतोय लाडक्या ताईंनो, तुमचं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि आज कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटलेले आहेत। कुणाला गुड न्यूज भेटले कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि पैसे भेटले नसतील त्यांनी पण सांगायचे। तुम्हाला पैसे भेटले नसतील तर आपण सगळे कारण चेक करणार आहोत। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये गुड न्यूज आलेली आहे, ही बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। दुसरी बातमी आहे किती महिलांना हप्ता मिळालेला आहे आणि किती महिलांना हप्ता मिळत राहणार आहे, त्या देखील मी गोष्टी सांगणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असणार आहे 2025-26 मध्ये किती निधी मंजूर झालेला आहे। आता लाडक्या ताईंनो, अजून एक फक्त दुःखाची बातमी आहे, थोडी नाराज होणारी बातमी, ती म्हणजे 2100 रुपयाची। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 2100 रुपये तुम्हाला जो हप्ता भेटणार होता, सरकारने जी घोषणा केली होती की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये देऊ, तर ते या ठिकाणी भेटणार नाहीत। लक्षात घ्या, परत सांगतोय 2025 मध्ये तरी तुम्हाला ते भेटणार नाहीत। परत सांगत आहे 2025 या सालामध्ये म्हणजे या वर्षी तरी तुम्हाला 1500 रुपयावर समाधान मानावं लागणार आहे। परत सांगतोय 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाहीत, 1500 रुपये तुमच्या अकाउंटला येत राहणार आहेत। प्रत्येक महिन्याला तुम्हाला हप्ता जो असणार आहे 1500 रुपये असणार आहे। 2100 रुपये बद्दलची या ठिकाणी तुम्हाला जो आपण सगळ्यांनी विचार केला होता, सगळ्यांनी या ठिकाणी स्वप्न बाळगले होते की बाबा आम्हाला 2100 रुपये भेटतील, सरकार निवडून आले आपलं, आता आपल्याला 2100 रुपये भेटतील, याबद्दल एक गोष्ट सांगतो, 2100 रुपये भेटणार नाहीयेत, 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। पण एक गोष्ट चांगली झालेली आहे, पुढच्या 1 वर्षाचं डायरेक्ट तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये मंजुरी भेटलेली आहे। म्हणजे पुढच्या 1 वर्षासाठी तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार, म्हणजे राहणार 100%। कुणी काही म्हणून द्या, आता कुणी किती पण वरडून द्या, बाकीचे विरोधी पक्ष नेते वरडून द्या, नसता कोणत्या न्यूज मध्ये येऊन द्या, तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। सगळ्याला ही गुड न्यूज समजली आहे का? लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्वांना ही गुड न्यूज आवडली आहे का? आनंद झालाय का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा। लाडक्या ताईंनो, बघा आज माझ्यासाठी तर खूप आनंदाचा दिवस आहे। आता तुम्हाला किती आनंद होतोय ते मला माहित नाहीये, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे, पण माझ्यासाठी इतका आनंदाचा दिवस आहे कारण की पुढच्या 1 वर्षासाठीचे पैसे मंजूर झालेत अर्थसंकल्पामध्ये। बऱ्याच ताईंना, आम्हाला सगळ्याला वाटत होतं की बाबा अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणीचं काय होईल, ही लाडकी बहीण योजना बंद पडेल का चालूच राहणार आहे? तर लाडक्या ताईंनो, त्याच्यासाठी बजेटमध्ये मंजुरी भेटलेली आहे। पुढच्या 1 वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे। 1 वर्षापर्यंत तुम्हाला तर टेन्शन घ्यायची गरज नाही। आता पुढच्या बजेटमध्ये म्हणजे पुढच्या वर्षी बजेटमध्ये काय होईल, 2100 रुपये भेटतील का 1500 रुपये भेटतील का लाडकी बहीण बंद पडेल का चालू राहील, ते पुढच्या वर्षी आपण बघूया। पण आता या वर्षीसाठी तरी टेन्शन घ्यायची गरज नाहीये, तुम्हाला हप्ता भेटत राहणार आहे। चला आता वेळ न वाया घालवता डायरेक्ट तुम्हाला न्यूज मध्ये दाखवतो की नेमकं बजेटमध्ये झालं काय। हे बजेटमध्ये तुमच्या समोर दिसतंय, आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री पण आहेत, त्यांनी बजेट सादर केलं होतं आज। म्हणजे बजेट म्हणजे काय तर बाबा आपले जे योजनेमध्ये पैसे भेटत असतात किंवा बाकीच्या योजनेला पैसे लागत असतात ते आज मंजूर होत असतात किंवा त्या
निमित्ताने बोललं जात असतं, ह्याला म्हणतात बजेट. सोप्या भाषेमध्ये ज्या टाईमला काही माहित नसेल त्याच्याबद्दल सांगतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं आणि आज बजेट सादर झालेलं आहे, बजेट पुढे मांडलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणीला पण पैसे मंजूर झालेले आहेत. म्हणजे बजेटमध्ये पैसे मंजूर होतात आणि ते वर्षभर मग चालले जातात. बघा लाडक्या बहिणीसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा हातात देणार. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लाडकी बहीण योजना तुमची चालूच आहे, याच्या व्यतिरिक्त अजून काही योजना त्यांनी महिलांसाठी आणलेल्या, ती पण अत्यंत आनंदाची बातमी, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 रुपये कधी मिळणार त्याची विचारणा काही सदस्यांनी केली. त्यावर अजितदादा यांनी अर्थसंकल्प होऊ द्या असे उत्तर दिलं. म्हणजे त्याच्यामध्ये 2100 रुपये तुम्हाला सांगतो अजून भेटणार नाहीयेत, तुम्हाला 1500 रुपये तुम्हाला भेटणार हे अर्थसंकल्पात ठरलेलं आहे. आता बघा पुढची अजून एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे या ठिकाणी पैसे किती मंजूर झाले आहेत किंवा अजून वेगवेगळ्या महिलांसाठी वेगवेगळ्या काय गोष्टी आल्या त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडला. सोमवारी म्हणजे आजच मांडलेला आहे. अजित पवार यांनी कृषी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तरतुदी करणारा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. कृषी क्षेत्रासाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. सर्वांसाठी घरे. बघा लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, अजून एक छोटा प्रश्न विचारतोय, कुणाला घरकुल हवेत का? घरकुलासाठी पण मोठी बातमी समोर आली आहे. घरकुल कुणाला हवेत का? घरकुलासाठी बघा 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान भेटत आहे. कुणाला घर पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. घरकुल योजना नेमकी काय आहे आणि ह्या योजनेमध्ये बघा भरपूर सारे सर्वांसाठी घर या ठिकाणी भेटणार आहे. जवळजवळ 20 लाख घर या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. तर कोणाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमच्यासाठी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ कुणाला पाहिजे का? घरकुल योजनेवर व्हिडिओ पाहिजे का? 1.5 लाखापर्यंत अनुदान भेटते लाडक्या बहिणींनो, खूप मोठी बातमी आहे आणि लाडक्या बहिणीसाठी, महिलांसाठी तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्याच्यामुळे कुणाला घरकुल योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला त्याच्यावर पाहिजे असेल तर व्हिडिओ पाहिजे म्हणून असं कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे त्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ बनवतो. लाडक्या बहिणींनो बघा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे मोठी, आणि AI प्रशिक्षण देखील देणार आहेत लाडक्या बहिणीसाठी. AI प्रशिक्षण म्हणजे काय? तुम्हाला एक मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे त्यांच्यातर्फे तुम्हाला प्रशिक्षण भेटणार आहे, एक मोफत स्वरूपात हे भेटणार आहे. हे पण तुम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे. त्याच्यानंतर आता ही बघा लाडक्या बहिणीसाठी ही गुड न्यूज आहे. बघा ही गुड न्यूज या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. लाडक्या बहिणीसाठी किती दिला निधी किती रुपये मंजूर झालाय पुढच्या वर्षासाठी, म्हणजे 2025-26 साठी किती निधी मंजूर झालाय या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000. बघा अजून 1 लाख वाढले, आता 52 लाख झालं होतं, अजून 1 लाख वाढलेत. जे आता यांचे फॉर्म पेंडिंग पडले होते, अप्रुव्हल नव्हतं भेटत, डीबीटी झालं नव्हतं किंवा काही रिजेक्ट झाले होते, त्यांना पण आता या ठिकाणी घेतलंय मध्ये. ती अजून 1 लाख अजून महिला वाढलेल्या आहेत. 2,52,00,000 तर 53 लाख झालेला आहे. 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. सन 2025-2026 मध्ये या योजनेतून एकूण 36,000 कोटी रुपये नियतत्व प्रस्तावित आहे. बघा म्हणजे जवळजवळ तुम्हाला या ठिकाणी 36,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. चला याच्यानंतर बघूया या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचे अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पात भाषणात सांगितले आहे. त्यावेळी 2100 रुपये कधी मिळणार त्याची विचारणा, म्हणजे 2100 रुपये बाबत त्यांनी काही सांगितलेलं नाही अजून, त्याच्यामुळे 2100 रुपये तर तुम्हाला तुर्तास भेटणार नाहीत. लाडक्या बहिणींनो पण तुम्हाला 2025-26 चे या ठिकाणी जवळजवळ 36,000 कोटी याचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतो, म्हणजे 36,000चे कधी 38,000 होतील किंवा लाडक्या ताई जर कमी झाल्या तर त्यातून कमी पण होईल, पण प्रस्ताव एक राऊंड फिगर मध्ये 36,000 कोटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो कुणाला आनंद झालाय, लाडकी बहीण योजना आता अशीच चालू राहणार आहे. तुम्हाला सगळ्याला 1,500 रुपये भेटणार आहेत प्रत्येक महिन्याला. आणि फेब्रुवारी-मार्च महिन्याचे तुम्हाला सगळ्यांना हप्ता भेटलाय का नाही एकदा मला पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व ताईंना हप्ता भेटलाय का? मार्च महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा नाव सांगा, जिल्हा सांगा आणि भेटलेत का नाही एकदा सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो इथेच थांबूया. जास्तीत जास्त लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.